दशमान परिमाणे घटकावरील स्वाध्याय पहिला 19.1 याचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय आणि 8वी स्कॉलरशिपच्या सर्व विषयांचे लाईव्ह मोफत मार्गदर्शन दिले जाते. चला, या लाईव्ह मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी किंवा त्या आमच्या माय विजनच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 या क्रमांकावरती तुम्ही काय करत चला, मॅसेज करा. तुमचं नाव, तालुका, जिल्हा आणि वर्ग. आम्ही त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करू. चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. चला, आजच्या तासिकेला सुरुवात करूया. मी धनराज परगे. आजच्या तासिकेमध्ये आपण दशमान परिमाणे यातील स्वाध्याय 19.1 त्यातील पहिला प्रश्न आहे. का आहे पहिला प्रश्न पाहू आपण. पहिला प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पहिला प्रश्न, 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती. 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती. चला, प्रश्न एकदम सोपा आहे, अवघड काही नाही यामध्ये. 3 किलोग्रॅम आणि 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. का या ठिकाणी काय दिलेलं आहे, दोन वेगवेगळ्या राशी दिल्यात. काय दिले, एक 3 किलोग्रॅम दिलेला आहे, 3 किलोग्रॅम, आणि दुसरी काय दिलेली आहे, 15 ग्रॅम. मग आपल्याला यांचं गुणोत्तर काढायचं. तर सर्वप्रथम आपल्याला हे किलोग्रॅम आणि हे ग्रॅम आहे, तर हे दोन्हीही एकाच एककामध्ये आलं पाहिजे. दोन्हीही एकाच एककात आलं पाहिजे. मग दोन्हीही एकाच एककात येण्यासाठी आपल्याला किती ग्रॅमचे किती किलोग्रॅम होतात किंवा एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात हे माहीत असणं खूप आवश्यक गरजेचं आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा एक चार्ट आहे. हा चार्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवावा लागेल. तर या भागावरचे प्रश्न तुम्हाला एकदम सोपे जातील. का आहे या चार्टमध्ये पहा, मिली, सेंटी, डेसी, मीटर, त्याच्या खाली लिटर, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. जर आपल्याला अंतर मोजायचं असेल तर मीटर येतं, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसीमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. आणि जर आपल्याला द्रव पदार्थ असतील तर मिली लिटर, सेंटीलिटर, डेसी लिटर, लिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर आणि किलोलिटर. आणि आपल्याला जर वस्तुमान जर मोजायचं असेल, म्हणजे साखर असेल किंवा असे काही असे वस्तुमान, तर काय, मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसीग्रॅम, ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम. जर आपल्याला वस्तुमान असेल तर ग्रॅम, आणि द्रव पदार्थ असतील तर लिटर, आणि अंतर असेल तर मीटर. तर मग आपल्याला, तुम्हाला मी सांगतो एक ट्रिक पहा. आपल्याला या मिलीकडून किलोकडे जर चाललो, एका मिलीचे किती किलो, म्हणजे उजवीकडून जर डावीकडे चाललो, अशा प्रकारे आपण लिहायचं. मिली, सेंटी, डेसी, उजवीकडून डावीकडे लिहित चालायचं. सर्वप्रथम मिली येईल, त्यानंतर मग मिलीकडून सेंटीकडे जर चाललो तर काय होईल, एक घर म्हणजे 1 दशक आहे. म्हणजे इथं 1 शून्य आला, 1च्या पुढं या ठिकाणी 2 आले, म्हणजे इथं 10 आला, इथं 100 आला, इथं 1000 आला, इथं 10,000, 1,10,000, अशा प्रकारे. मग हे भागिलेमध्ये येईल. कशामध्ये येईल, हे भागिलेमध्ये येईल. आणि ज्यावेळेस किलोकडून मिलीकडे जाऊ त्यावेळेस काय होतं, त्याच प्रकारे 1 शून्य वाढतो आणि ते गुणिलेमध्ये येतो. मग काय दिलेलं आहे, 3 किलोग्रॅम. किलोग्रॅमच्या रकानेमध्ये 3 लिहा. त्याचे आपल्याला काय करायचे आहेत, ग्रॅम करायचे आहेत. त्याचे आपल्याला काय करायचे आहेत, ग्रॅम करायचे आहेत. मग ग्रॅम करण्यासाठी ग्रॅम कुठं इथं आहे. मग हे एवढे घर त्याच्या पुढं काय करा, 0 द्या. एवढे घर त्याच्या पुढं काय द्या, 0 द्या. आणि जर आपल्याला ग्रॅम कडून किलोकडे यायचं झालं तर तेवढे घर त्याच्या छेदामध्ये 0 द्यावं लागला. मग या हे दोन्हीही एकाच एककात आले. दोन्हीही एकाच एककात आले. मग आता गुणोत्तर काय म्हणते, 3 किलो व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती. प्रथम काय विचारलेलं आहे, काय दिलेलं आहे, किलोग्रॅम.
नंतर काय दिले ग्रॅम, त्याला भागिले करा, भाग घाला, 15 एक 15, 15 दुनी 30, 0 0, 15 दुनी 30 आणि पुढचे 2 शून्य तसं. मग काय आलं 200 छेदामध्ये 1 म्हणजे 200 प्रमाण 1, 200 प्रमाण 1. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न अवघड नाही, फक्त तुम्हाला बदल करून घेता आला पाहिजे. कन्वर्ट म्हणजे किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. दशमान परिमाणामध्ये तुम्हाला याचा एकमेकामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न काय, 50 मिलीलिटर गुणिले 50 बरोबर किती हेक्टोग्रॅम. 50 मिलीलिटर गुणिले 50 बरोबर किती हेक्टोलिटर. चला पहा, 50 मिलीलिटर गुणिले 50. अगोदर ह्याचा गुणाकार करा. अगोदर काय करा, गुणाकार करा. अगोदर यांचा गुणाकार करा. 50 मिलीलिटर गुणिले 50, या दोघाचा गुणाकार करा. 50 गुणिले 50 किती आला गुणाकार, 5 5 25, हे 2 शून्य जसं तसं. मग 2500 काय आलं, मिलीलिटर आलं. काय आलं, मिलीलिटर. मिलीलिटर आलं. किती, 2500. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, 50 मिलीलिटर गुणिले 50 बरोबर किती हेक्टोलिटर. किती हेक्टोलिटर. पहा, आपला हा चार्ट काय आहे, काय दिलेला आहे यामध्ये पहा. आपल्याला किती आले, 2500 मिलीलिटर आले. मग या 2500 या रकान्यामध्ये लिहा. मग त्याचं काय करायचे आपल्याला, हेक्टोलिटर करायचे. काय करायचे आपल्याला, हेक्टोलिटर. मग हे हेक्टो कुठं आहे, इथं आहे. मग ज्या वेळेस आपण डावीकडून उजवीकडे चालतो त्यावेळेस गुणिले घेत गेलो, 10च्या पटीमध्ये वाढत गेलं आणि गुणिले घेत गेलो. आता उजवीकडून मिलीकडून हेक्टोकडे यायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, 10च्या पटीमध्ये भागिले घ्यावं लागेल. म्हणजे किती घरं आहेत, हे 1 घर, हे 2 घर, हे 3 घर, हे 4 आणि हे 5. किती घरं आहेत, हे 5 घरं आहेत. किती, 5 घरं आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे पुढं इकडं उजवीकडे यावं लागेल. 5 घरं आपल्याला काय करावं लागतील, उजवीकडे यावं लागतील. मग ज्यावेळेस डावीकडे यावं लागतील. ज्यावेळेस आपण उजवीकडून डावीकडे येतो, ज्यावेळेस आपण उजवीकडून डावीकडे येतो त्यावेळेस काय करावं लागेल, त्याला आपल्याला भाग घालावा लागेल. त्याला आपल्याला भाग घालावा लागेल. हेक्टोलिटर म्हणजे सेंटीचं 1 घर, डेसीचं 2, लिटरचं 3, डेका 4 आणि हेक्टो 5. मग काय करावं लागेल, याचं काय येईल, 5 घरं आपल्याला इकडं सरकायची. कुठं, डावीकडं. म्हणजे 5 घरं डावीकडं जर सरकायचं असेल तर या 25,000ला 1च्या पुढं 5 शून्य द्या. 5 घरं सरकायचे म्हणून 25,000 भागिले 1च्या पुढं 5 शून्य म्हणजे 25,000 भागिले 1 लाख. सॉरी 25,000 नाही, 2,500. 2,500 मिलीलिटरचा आपल्याला हेक्टोलिटर करायचं असेल तर काय करावं, किती घरं आहेत, 5 घरं. 5 घरं आपण उजवीकडून डावीकडे चाललो म्हणून भागिले घ्यायचं. डावीकडून उजवीकडे जर गेलो तर गुणिले घ्यायचं. मग 5 घरं घ्या. 5 घरं, 1 लाखाचे 5 शून्य आहेत, हे 5 शून्य कटले. 2,500ला जर 1 लाखानं भागायचं असेल, 10 100 1000 10,000 1 लाख अशा संख्येने जर भाग घालायचा असेल तर खूप सोपा आहे भाग घालायची, किंवा गुणाकाराची खूप सोपी पद्धत आहे. मग हे 5 शून्य कटले. वर काय करा, अंशामध्ये उजवीकडून डावीकडे 5 अंक सोडा आणि दशांश द्या. 1 2 3 4 या ठिकाणी 4च अंक आहेत. मग त्याच्या पाठीमागे 1 वाढवा, 5 अंक झाले. दशांश द्या,
दशांशाच्या पाठीमागे काहीच नाही म्हणून काय करा, शून्य द्या. या मागच्या शून्याला किंवा पुढच्या शून्याला सुद्धा काही किंमत नाही. कुठं? दशांशाच्या मागच्या आणि दशांशाच्या या पुढच्या, इथल्याला किंमत आहे, या पुढच्याला. मग काय आलं हो? 0.02500. चला, मग काय? या पुढच्या शून्याला काही किंमत नाही म्हणून उत्तर काय आलं? 0.025 हे उत्तर आलं आपलं. काय आलं? 0.025 हे उत्तर आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे आपला? प्रश्न क्रमांक 3 तुमच्यासाठी. काय आहे प्रश्न क्रमांक 3? 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर टिंब हेक्टोग्रॅम. 7,58,237 ग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं तेच सूत्र. कोणतं? मिली सेंटी डेसी ग्रॅम आहे म्हणून आपण इथं काय करू? ग्रॅम घेऊ. मीटर, ग्रॅम, लिटर त्याच्यापैकी जे दिले ते घेऊ. ग्रॅम दिले म्हणून ग्रॅम. मिली सेंटी डेसी ग्रॅम, डेका आणि हेक्टो किलो. हे काय करा, कायमस्वरूपी आपल्याला चला पहा. मग काय दिलेलं आहे? 7,58,237 सेंटीग्रॅम. मग या सेंटीग्रॅमच्या रकान्यात लिहा. काय लिहा? 7,58,237. काय आलं हे? सेंटीग्रॅमच्या रकान्यामध्ये. आपल्याला जायचं कुठं आहे? हेक्टोग्रॅमकडे. या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. कुठं जायचं आहे? इथं जायचं आहे. मग तुम्हाला मी सांगितलं, उजवीकडून डावीकडे येताना भागिले, इकडून जर इकडे येऊ लागलो तर भागिले, आणि इकडून इकडे जर चाललो तर गुणिले. जसं जसं इकडे यायला एक एक शून्य एक एक घर वाढत जातं भागिलेमध्ये. म्हणजे 7,58,237. किती घर आहे इकडे हेक्टो? हे 1, 2, 3 आणि हे 4. किती घरं आहेत? 4 घरं. मग 4 घरं आहे तर ह्याला भागिले 1च्या पुढे 4 शून्य देऊन टाका. 1च्या पुढे 4 शून्य देऊन टाका. किंवा 4 घरं आहे म्हणून दिलेल्या संख्येला इकडे आपण उजवीकडून डावी, मिली सेंटीकडून हेक्टोकडे चाललो, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे चाललो. मिली सर्वात लहान आहे, किलो सर्वात मोठा आहे. लहानाकडून मोठ्याकडे जात असताना किती घरं गेलो तेवढे घरं आपल्याला ज्याचं रूपांतर करायचं आहे त्याला उजवीकडून तेवढे अंक सोडा आणि दशांश द्या. मग काय आहे? 4 घरं, 1, 2, 3, 4. इथं येईल दशांश. किंवा या 10,000चे 4 शून्य कटले, वर काय होईल? 4 अंक सोडून दशांश येईल. म्हणजे उत्तर काय येईल? 75.827 हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम आलं लक्षात? उत्तर काय आलं? 75.8237 हेक्टोग्रॅम. मग या ठिकाणी जे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी काय येईल? उत्तर आपलं 75.8237 हे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. याच आलं लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही. प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला हा ठोकताळा. त्या दिवशी आपल्याला कुणाल पाटील का कोणीतरी सांगितलं होतं याची शॉर्ट ट्रिक कसं लक्षात ठेवायचं. मी सी डे ग्रा असं काहीतरी सांगितलं होतं. त्या पद्धतीनं तुम्हाला जसं पाठ. चला, मसक ढवाक, मसड, चला आलं लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न लक्षात ठेवा, कोणत्याही पद्धतीने ठेवा, शॉर्ट ट्रिकने ठेवा, कसंही ठेवा. मिली सेंटी डेसी मीटर
असेल तर मीटर, ग्रॅम असेल तर ग्रॅम, लिटर असेल तर लिटर, डेका हेक्टो किलो. म्हणजे ग्रॅम, मीटर आणि लिटर हे मध्यभागी येईल. त्याच्याकडे उजव्या बाजूला मिली सेंटीडेसी येईल आणि डाव्या बाजूला डेका हेक्टो किलो येईल. चला 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम. या ठिकाणी बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची आहे. पहा कशा कशाचं रूपांतर कशा कशात दिलेलं आहे, त्याचं एकमेकामध्ये रूपांतर एकाच एककामध्ये आपल्याला ज्याच्यात काढायचं आहे त्या एककामध्ये त्याचं रूपांतर करून घ्या आणि मग त्याची बेरीज वजाबाकी करा. सर्वप्रथम त्याचं काय करा, रूपांतर करत चला. काय दिलेलं आहे या ठिकाणी, हे किलोग्रॅम आहेत, हेक्टोग्रॅम आहेत, डेकाग्रॅम आहेत आणि आपल्याला कशात काढायचं आहे, डेकाग्रॅम मध्ये काढायचं आहे. कशात काढायचं आहे, डेका. मग चला, मिली सेंटी डेसी हे ग्रॅम, डेका हेक्टो आणि किलो. आलं लक्षात. मग काय करा, सर्वप्रथम 6.02 किलोग्रॅम आहे इथं लिहा, 6.02 किलोग्रॅम. त्याचं रूपांतर डेका मध्ये करायचंय. हे डेका कुठं आहे, इथं आहे डेका. डेका कुठं आहे, इथं आहे. किती घरं पुढं आहे, किती घरं उजवीकडे चालल्या, 2 घरं. मग याला 2 म्हणजे याच्या पुढे 2 शून्य वाढवा किंवा 100 न गुणा, म्हणजे 6.02 किलोग्रॅम बरोबर 602 का होईल, 100 न जर गुणलं तर हे 2 म्हणजे 2 स्थळ निघून जातील. पहा 6.02 गुणिले 100 बरोबर काय येईल हो, 602, त्याच्या पुढे 2 शून्य येतील, 2 अंकानंतर दशांशामध्ये उडून जाईल, म्हणजे 602 डेकाग्रॅम. डेकाग्रॅम येईल, काय डेकाग्रॅम. त्यानंतर 9.7 हेक्टोग्रॅम, हे 9.7 इथं आहे, त्याचं काय करायचं आहे, डेका करायचे. मग एकच घर पुढं आहे, 1 शून्य येईल, म्हणजे 9.7 हेक्टोग्रॅम चा आपल्याला काय येईल, 97 डेकाग्रॅम येईल. 97 काय येईल, 10 न गुणलं, एका अंकानंतर दशांश आहे म्हणजे 970 येईल, एका अंकानंतर दशांश दिला 97 राहतं, 97 डेका येईल. आणि या ठिकाणी आपल्याला डेकाच दिलेला आहे, किती, 4.5 डेका. मग हे 4.5 डेका. आता काय करा, याची मांडणी करा जशी प्रश्नामध्ये दिलेली आहे. कशा कशाची बेरीज विचारलेला आहे, कशाची वजाबाकी विचारलेला आहे, याची मांडणी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आलं लक्षात. मग आपल्याला 602 किलो, 6.02 किलोग्रॅम, त्याचा आपण डेकाग्रॅम केले, किती केले, 602. हे 602 सर्व माप आता एकाच एककात घेतलेले आहेत. कशामध्ये, डेकाग्रॅम मध्ये. मग 602 वजा 9.7 हेक्टोग्रॅम, या 9.7 हेक्टोग्रॅमचं आपण काय केले, डेकाग्रॅम मध्ये केले, किती, 97 वजा 97 अधिक 4.5 डेकाग्रॅम दिलेला आहे प्रश्नामध्ये. काढायचं डेकाग्रॅम, ते डेकाग्रॅम जशाच तसं. मग आता या 602 वजा 97 या दोघाची वजाबाकी करा, त्यामध्ये काय करा, 4.5 मिसळा, म्हणजे येणारं उत्तर आपल्याला, म्हणजे आपलं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे 602 मधून 97 वजा करा, 2 मधून 7 जात नाही, तिथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10 मधून इकडे घेतला, इथं झाले 12, 12 मधून 7 गेले, किती राहिले हो, 5 राहिले. 12 मधून 7 गेले, 5 राहिले, इथं राहिले 9, 9 9 गेले 0, इथला हातचा इथे गेल्यामुळे इथं 505 वजा 4.5, 505 वजा 4.5. वजाबाकी करा, दशांशाची वजाबाकी आहे. या 505चा दशांश कुठं आहे, इथं आहे समोर,
मग वजा 4.5, मग दशांशाच्या खाली वजाबाकी आणि बेरीज करत असताना दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. मग 4.5 वर काहीच नाही म्हणजे शून्य द्या. शून्य मधून 5 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, झाले 10. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथला हातचा इकडे घेतला, इथं राहिले 4. 4 4 गेले 0. हे 0 जशास तसं आणि हे 5. का आलो 500. चला सॉरी, आपल्याला वजाबाकी नाही बेरीज करायची आहे. काय करायची आहे? चला सॉरी, बेरीज करायची आहे. तर काय येईल हे 5.5 आणि 4 905. 509.5. उत्तर काय येईल आपलं? 509.5 हे उत्तर येईल आपलं. चला 8 दशांशाचे आडवी वजाबाकीचे जर वजाबाकी किंवा बेरजेचा सराव असेल तर आडवी करत चला. सराव नसेल तर उभी करा, म्हणजे काय होईल? जेणेकरून आपलं उत्तर योग्य येईल, चुकणार नाही. आलं लक्षात? उत्तर काय आलं? 509.5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 5 तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. चला, लाईक करायचं विसरला असाल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला येईल. का आहे? 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत ₹80 आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? चला परत तोच आपल्याला काय करायचं आहे? मीटरचं रूपांतर डेसिमीटर मध्ये करायचं आहे. मीटरचं रूपांतर डेसिमीटर. आपल्याला 5 मीटर तारेची लांबी दिलेली आहे आणि त्याचं काय करायचं? आपल्याला 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत दिलेली आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत आपल्याला काढायची आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, का आहे? आपल्याला काय दिलेलं आहे? 5 मीटर. हे काय दिलेलं आहे? मीटर दिलेलं आहे. 5 मीटर तारेची लांबी आपल्याला दिलेली आहे. त्याचं रूपांतर करायचे आपल्याला कशामध्ये? डेसीमध्ये करायचं. कशामध्ये करायचं आहे? डेसीमध्ये. मग आपण जर डावीकडून उजवीकडे चाललो तर गुणाकार करायचा. मग आता किती घर आहे? हे 1 घर आहे, 1 शून्य द्या. काय झालं? 5 मीटरचे किती झाले हो? 50 डेसी झाले. किती झाले? 50 डेसी. मग अगोदर हे मीटर आहे आणि हे डेसिमीटर आहे. एकाच एककात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 5 मीटर बरोबर 50 डेसी बरोबर 50 डेसिमीटर. आलं लक्षात? अवघड काहीच नाही, फक्त तुम्हाला तो चार्ट लक्षात आला की प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही. मग काय म्हणतंय? 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 आहे, 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर. मग आपण याला 5 मीटरला काय केलं? डेसिमीटर. म्हणजे 50 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत बरोबर 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? लांबीच्या तारेची किंमत किती? तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले 80 भागिले 50. 50चा 1 शून्य कटला, 80चा 1 शून्य कटला. काय राहिलं? 8/5. काय राहिलो? 8/5. भाग घाला. 8 जर भाग घातला तर काय येईल? 8 1 8. हे सॉरी 5 भाग घाला. 5 1 5. 8 मधून 5 गेले, 3 राहिले. 3 ला भाग जातो का? जात नाही. दशांश द्या. 30 झाले. 5 1 30. म्हणजे 1 तारेच्या लांबीची किंमत किती येईल? 1.6 रुपये. म्हणजे 1 रुपये 60 पैसे किंवा 1.60 रुपये. सॉरी 1.60 रुपये, कारण दशांशाच्या पुढे 60 वगैरे असं वाचत नाही.
तर याचं वाचन कसं 1.60 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चुकलेलं आहे त्यांनी काय करा, लिहून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला, प्रश्न क्रमांक 6 का आहे? प्रश्न क्रमांक 6 तुमच्यासाठी 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? एकदम सोपा प्रश्न आहे. चला, 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेला आहे, त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. ग्रॅम मध्ये दिलेला आहे, त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. मग चला, 8 ग्रॅम गुणिले 3 हा गुणाकार करू आपण. 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर 8 त्रिक 24 ग्रॅम. 8 त्रिक 24 ग्रॅम. याचं रूपांतर कशात करायचं आहे? आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. कशात करायचं आहे? किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. मग पहा, काय आलं आपलं? 24 ग्रॅम आलेलं आहे. मग ग्रॅमच्या रकान्यामध्ये 24 लिहा. या ठिकाणी ग्रॅमच्या रकान्यामध्ये आपण काय केलं? 24 लिहिलं. आता आपल्याला उजवीकडून डावीकडे जायचे. किती घरं? किलोग्रॅम या ठिकाणी आहे. किलोग्रॅम कुठं आहे? या ठिकाणी आहे किलोग्रॅम. मग किती घरं जायचे? ही 1, 2 आणि हे 3 घरं जायचे. मग उजवीकडून डावीकडे जर आपण इकडून इकडे येत असलो तर काय आहे? भागाकार आहे. काय आहे? भागाकार आहे. मग आपल्याला 24 भागिले 1000 करा. 24 भागिले 1000. 24 भागिले 1000. 1000चे 3 शून्य जर कटले तर वर अंशामधल्या संख्येला उजवीकडून 3 अंक सोडायचे आणि दशांश द्यायचा. 1, 2 या ठिकाणी 2च संख्या आहेत. मग 3 अंक द्यायचे. तर काय करावं लागेल? हे 24 त्याच्या पाठीमागे 1 शून्य घ्या. आता झाले 3. मग 3 अंकानंतर म्हणून इथं दशांश द्या. काय आलं? 0.024 किलोग्रॅम. उत्तर काय आलं आपलं? 0.024 किलोग्रॅम. आलं लक्षात? प्रश्न अवघड नाही, खूप सोपे आहे. फक्त तुम्हाला यामध्ये काय आहे की एकमेकांचं रूपांतर एकमेकांमध्ये करता आलं पाहिजे. किलोचं ग्रॅममध्ये, ग्रॅमचं किलोमध्ये, मिली, सेंटी, डेसी यांचं एकमेकांमध्ये रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. ते जर आलं तर पुढं काय राहते? फक्त भागाकार राहते. आणि ते पण भागाकार कशाने? 10, 100, 1000 यांनीच भागायचं असते. त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी पण जास्त मेहनत नाही. जेवढे शून्य आहेत आणि शून्यच येतात छेदामध्ये किंवा गुणिले शून्य. एकतर छेदामध्ये शून्य येतात किंवा गुणिले शून्य. म्हणजे शून्य म्हणजे 10, 100, 1000 अशा पद्धतीनं एकतर भागिले येतात किंवा गुणिले येतात. मग भागाकार करायला आणि गुणाकार करायला काय अवघड नाही तशा पद्धतीचा 10, 100, 1000. चला, त्यानंतर ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, प्रश्न क्रमांक 7 काय आहे आपण पाहू. प्रश्न क्रमांक 7 तुमच्यासाठी काय आहे? 40 किलोग्रॅम वजा 750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? 40 किलोग्रॅम वजा 750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? बरोबर किती किलोग्रॅम? चला, प्रश्न एकदम सोपा आहे. पहा इकडे काय दिले? 40 किलोग्रॅम वजा 750 ग्रॅम. मग काय करावं लागेल? हे किलो आहे, हे ग्रॅम आहे. एकाच एककामध्ये करून घ्या. काय करा? मग या किलोला ग्रॅम मध्ये करा. मग हे 40 किलोग्रॅम बरोबर त्याला ग्रॅम मध्ये रूपांतर करा. मग ग्रॅम मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर पहा काय आहे? पहा, हे 40 म्हणजे किलोचा रकाना कुठं आहे? इथं. हे 40 दिसतंय? चला, 40 किलोचा रकाना 40 जायचे कुठं? आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचे. ग्रॅम, हा ग्रॅमचा रकाना इथं आहे. मग किती ह्याच्यानंतर आहे? 1, 2 आणि हे 3. म्हणजे 40च्या पुढे 3 शून्य द्या. किंवा डावीकडून उजवीकडे चाललोत, इकडून इकडे चाललोत म्हणजे गुणिले करा. किती? 3 शून्य म्हणजे 3 घरं पुढं
म्हणजे 1च्या पुढे 3 शून्य गुणिले, म्हणजे 40 गुणिले 1च्या पुढे 3 शून्य, 3 घरं म्हणजे 1च्या पुढे 3 शून्य द्या आणि तेवढ्यानं गुणा. 2 घरं असतील तर 1च्या पुढे 2 शून्य देऊन तेवढ्यानं गुणा. म्हणजे 40 गुणिले 1000 म्हणजे काय झालं? 40,000 ग्रॅम झालं. 40,000 काय झालं? हे ग्रॅम झालं. मग आपल्याला काय म्हणते, त्याच्यातून 750 ग्रॅम वजा करायचे. म्हणजे 40,000 ग्रॅम वजा 750 ग्रॅम तर काय राहतो? 39,250 ग्रॅम राहतं. तरी वजा बाकी करू. 0 शून्य गेले, 0 राहिले. 0 5 जात नाही, इकडला हातचा घेतला 10, 10 5 गेले तर 5 राहिले. या ठिकाणी राहिले 9, 9 7 गेले 2. हे 0 जशा हे 0 येणार नाही. इथला हातचा इथे घेतला होता आणि इथला हातचा इकडे गेला, इथं राहिले 9 आणि इथला हातचा इकडे गेल्यामुळे इथं राहिले 3. 39,250 ग्रॅम आलं. हे काय आलं? ग्रॅम आलं. आपल्याला काय विचारते? किती किलोग्रॅम? किती किलोग्रॅम? मग काय करा, याचं किलोग्रॅम करण्यासाठी 39,250 भागिले याला 1000 भाग घाला. कारण की आत्ताच पाहिलेलं आहे आपण, 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. आत्ताच आपण पाहिलेलं आहे 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम राहतात. 3 शून्य आहे, कटले. 3 अंक सोडून दशांश द्या. 39.250 किलोग्रॅम. उत्तर काय आलं? 39.250 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 2. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, कारण की आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न सोपे आहेत, प्रश्न काहीच अवघड नाहीत. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पहा. प्रश्न काय आहे? 30 गुणिले 10⁻². 30 गुणिले 10⁻², किलोग्रॅम अधिक 6.5 गुणिले 10⁻², किलोग्रॅम वजा 45 गुणिले 10⁻². 45 गुणिले 10⁻². प्रश्न अवघड नाही. पहा, किलोग्रॅम आहे, किलोग्रॅम आहे, हे सुद्धा किलोग्रॅम आहे. एकक तिघांचीही सारखी आहेत. एककामध्ये काहीच बदल नाही. मग 30 गुणिले 10⁻² अधिक 6.5 गुणिले 10⁻² वजा 45 गुणिले 10⁻². मग घात जर एखाद्याचा वजा असेल तर त्याचा ऋण आहे, त्याचा धन करण्यासाठी आपण काय करतो? याला काय करतो? 30 हे 1 गुणिले 10⁻². म्हणजे छेदामध्ये जर घेतलो त्याला तर ऋणचा काय होतो? धन होतो. अधिक 6.5 गुणिले 10⁻² हा धनच आहे. वजा 45 गुणिले 45 भागिले 10⁻² आहे, त्याला अधिक म्हणजे ऋण आहे, धन करायचं झालं तर छेदामध्ये 10⁻². मग हे कसं येईल हो? चला, अवघड नाही पाटील, प्रश्न अवघड नाही, खूप सोपा आहे. घातांक झालेला आहे आपल्याला. प्रश्न अवघड नाही. अवघड कुठलीही गोष्ट जर आपण अवघड म्हणलं की ती गोष्ट अवघडच होते. सोपी म्हणलं की सोपीच वाटते. चला, अवघड म्हणून घाबरू नका. अवघड काही नाही, सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला मी सांगायला जास्त वेळ लागलेला आहे. याला आपल्याला शॉर्टमध्ये सुद्धा करता येतं. पहा, मग काय येईल? 30 भागिले 10⁻² म्हणजे 100 अधिक 6.5 गुणिले 100 वजा 45 भागिले 10⁻² म्हणजे 100. मग आता चला सोडवा. हे 2 शून्य कटले, 2 अंकानंतर दशांश 0.30 अधिक
6.5 गुणिले 100 म्हणजे 6.5 गुणिले 100. तर इथं 2 अंक 65 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 2 अंकानंतर दशांश म्हणजे 2 शून्य पुढं 65च्या, एका अंकानंतर दशांश आहे म्हणजे दशांश इथं येईल. म्हणजे काय आलं हो, हे 650 येईल. काय येईल हे 650 वजा 45च्या छेदामध्ये 100 आहे म्हणजे 2 अंकानंतर दशांश दिला तर 0.45. काय 0.45. मग बेरीज करा. हे 650 दशांश चिन्ह 650 दशांश चिन्ह कुठं आहे, याच्या पुढं आहे इथं, आणि मग याचं दशांश चिन्ह इथं आहे. मग काय येईल हे 650.30 वजा 0.45 वजा 0.45. म्हणजे काय आहे, प्रश्न अवघड आहे का? नाही. तुम्ही जर अवघड म्हटलात की अवघडच आहे आणि सोपं म्हणलं की सोपाच आहे. आलं लक्षात? आता वजाबाकी करा. पहा 650.30 वजा 0.45. फक्त वजाबाकी बेरीज करत असताना दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. दशांशाच्या खाली जर दशांश चिन्ह आला तर प्रश्न काहीच अवघड नाही. चला, इथून 5 जातो का? जात नाही. पाच जातो का? जात नाही. तर मग 10 मधून 5 गेले 5 राहील. इथला हातचा इथे घेतला 10 झाले. 10 मधून 5 गेले 5. 2 मधून 4 जात नाही. इकडला हातचा इकडे घ्या. 12 मधून 4 गेले 8 राहिले. 12 मधून 4 गेले 8 राहिले. इथं राहिले 9. 9 मधून 0 गेलं 9. मग इकडला हातचा इकडे घेतला होता म्हणून इथं 4 राहिले. म्हणजे 649.85 हे उत्तर येईल आपलं. काय येईल? 649.85 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 का? आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. तुम्ही म्हणता इथं 0 आहे, याच्या पुढे 0 किती बी दिलं तर काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. उत्तर कॉन्स्टंट राहतं तेच. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. काहीच करायचं नाही विद्यार्थ्यांना. हे -2 दिसलं हो, या 30च्या छेदामध्ये 10 100 घ्यायचं. -3 दिसलं का 1000 घ्यायचं. अधिक 6.5 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे दुसरा घात म्हणजे 100 न गुणायचं म्हणजे दशांश उडून गेला तर 650 वजा 45 गुणिले 10चा वजा दुसरा. मग छेदामध्ये 100 आला तर 2 अंकानंतर दशांश येईल म्हणजे 0.45. मग काय हे स्टेप तर इथं सुरुवातीला केलो तर हे इथं येऊ लागली स्टेप. यांचा गुणाकार करा. ही स्टेप या ठिकाणी आलेली आहे. अवघड काहीच नाही. फक्त तुम्हाला समजावं म्हणून एवढं सर्व मोठं म्हणजे उत्तर तुम्हाला मोठं वाटू लागले, वेळ लागला वाटू लागले. काय अवघड नाही, खूप सोपं आहे. ट्रिकनं पण आपल्याला सोडवता येतं. पण चला, समजण्यासाठी मी एवढं हे केलेलं आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 या स्वाध्यायामध्ये 10 प्रश्न आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बाजूला सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला येईल. काय आहे प्रश्न? 11 किलोग्रॅम अधिक 10 ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम? पहा किती सोपा आहे. 11 किलोग्रॅम 11 किलोग्रॅम बरोबर ग्रॅम करा. ग्रॅम करण्यासाठी 1000 न गुणा याला. 11 गुणिले 1000 म्हणजे काय झालं? हे 11,000 ग्रॅम झालं. 11,000 ग्रॅम अधिक काय म्हणते? 10 ग्रॅम अधिक 10 ग्रॅम. चला करा. याच्यामध्ये 10 मिसळा. काय येईल? 11,010 11,010 काय झालं? ग्रॅम आलं. पर्यायात आहे का? पर्यायामध्ये नाही. पर्यायामध्ये दिले का? नाही. मग याला काय करा? याला किलोग्रॅम करा. किलोग्रॅम करा. 11,010 म्हणजे 11,010
याला किलोग्रॅम करायचं असेल तर याला हजारनं भाग घाला. हजारनं का, एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात, म्हणून याला काय करा, हजारने भाग घाला. 1000चे 3 शून्य कटले, उजवीकडून 3 अंक सोडून दशांश द्या. या ठिकाणी काय येईल, 11.010 किलोग्रॅम. मग पर्यायात आहे का उत्तर 11.010. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला किंवा स्क्रीनशॉट काढत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला, 8 मीटर 24 सेमी लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे होतील. पहा, या ठिकाणी पण तसाच प्रश्न आहे. का आहे, 8 मीटर 24 सेमी लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले. किती, 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपची किती तुकडे झाले. तुकड्यांची संख्या काढायची आपल्याला. काय काढायचं आहे, तुकड्यांची संख्या. पाईपच्या तुकड्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. आलं लक्षात. तर आपल्याला काय करावं लागेल, या 8 मीटर 24 सेमीचे काय करा, मिलीमीटर करून घ्या. मग मिलीमीटर करायचं तर आपल्याला काय हो, मिली, सेंटी आणि मीटर. मग आता हे 8 मीटरचे आपल्याला जर मिली सेंटी डेसी, मग 8 मीटरचे मिली करायचे झाले तर किती घर आहेत, डेसी, सेंटी आणि मिली 3 घर आहेत. मग हे काय झालं, 8000 मीटर झालं. 8000 मीटर अधिक 24 म्हणजे काय होईल, 8024 मिली. हे 8000 मिलीमीटर झालं. हे 8000 मिलीमीटर मध्ये थांबा आपलं चुकलं इथं. काय झालं, आपल्याला या ठिकाणी 8 मीटर आणि 24 सेंटीमीटर दिले, त्याचे मिलीमीटर करायचे. मग 8 मीटरचे आपण केले किती, 8000 मिलीमीटर केले. आता 24 सेंटीमीटरचे आपल्याला काय करायचे, मिलीमीटर. म्हणजे काय होणार, हे 240, कारण की एकच घर पुढं आहे. मग 240 मिलीमीटर म्हणजे 8000 अधिक 240 बरोबर 8240 मिलीमीटर. आलं लक्षात. याचं काय करायचे आपल्याला, 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे. मग याला भागा, 8240 भागिले 80. 80चा 1 शून्य कटला, 8240चा 1 शून्य कटला. म्हणजे काय, इथं मी करतो तुकड्यांची संख्या बरोबर पाईपची लांबी किती आहे, 8240 भागिले एका तुकड्याची लांबी किती आहे, 80. मग तुकड्यांची संख्या मिळेल. 80चा 0 कटला, 8240चा 0 कटला. 8 एक 8, 2 ला भाग जातो का, जात नाही, 0 दिला. 8 त्रिक 24. मग तुकड्यांची संख्या काय होईल, तुकड्यांची संख्या बरोबर 103. 103. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 1. चला, ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला दशमान परिमाणे स्वाध्याय 19.1 हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू. सर्वांना विनंती, लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.